2018 साली घडलेलं दिल्लीतील बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरण तर आपल्यापैकी अनेकांना माहितीच असेल। जेव्हा दिल्लीतील बुरारीमध्ये 11 जणांच्या कुटुंबाने एकाच वेळी गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली होती। या विचित्र घटनेमुळे तेव्हा संपूर्ण देश हादरला होता आणि आता अशीच काहीशी घटना घडलीये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात। धुळ्यातील एका 4 जणांच्या कुटुंबाने अचानक सामूहिकरित्या एकाकी जीवन संपवलं आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। नक्की काय आहे हे प्रकरण, कोण होतं हे कुटुंब आणि नेमकी ही घटना घडली कशी, जाणून घेऊयात आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम। दिवस होता 19 सप्टेंबर 2024। धुळ्यातील देवपुरा परिसरातील प्रमोद नगर सेक्टर नंबर 5 येथील समर्थ कॉलनी प्लॉट नंबर 6 आणि इथे राहत होतं प्रवीण गिरासे यांचं 4 जणांचं कुटुंब। धुळे शहरातील एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून गिरासे कुटुंबाची ओळख होती। मूळचे धुळे तालुक्यातील लोणखेडे गावातील असलेल्या आणि गिरासे कुटुंबाचे प्रमुख असलेल्या प्रवीण मानसिंग गिरासे यांचे धुळे शहरात कामधेनू नावाचे खते बियाणे विक्रीचे दुकान आहे। प्रवीण गिरासे यांची पत्नी दीपा गिरासे आणि 2 लहान मुले नितेश गिरासे आणि सोहम गिरासे असं त्यांचं कुटुंब। मंगळवारी म्हणजेच 17 सप्टेंबरच्या दिवशी प्रवीण गिरासे यांनी आपल्या मुलाच्या ऍडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं त्यांच्या कॉलनीतील काही नागरिकांना सांगितलं, पण 2 दिवस उलटून गेले तरी त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता। प्रवीण गिरासे यांच्या घरासमोरच त्यांची बहीण मनीषा गिरासे राहत होत्या। आपला भाऊ, वहिनी आणि भाचे 2-3 दिवस दिसून न आल्याने मनीषा यांनी प्रवीण यांना कॉल केला। कॉल केल्यावर रिंग तर वाजत होती, पण फोन मात्र उचलला जात नव्हता। शेवटी गुरुवारी म्हणजेच 19 सप्टेंबरच्या दिवशी त्यांची बहीण प्रवीण गिरासे यांच्या घराजवळ गेली। दरवाजा बघितला तर तो वरच्यावरच लावला होता। तो दरवाजा उघडून त्या घरात गेल्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली। समोर दृश्य होतं त्यांचा भाऊ प्रवीण गिरासे यांच्या लटकलेल्या मृतदेहाचं। हॉलमध्येच प्रवीण गिरासे यांनी गळफास घेतला होता, तर जेव्हा मनीषा गिरासे बेडरूम मध्ये गेला तेव्हा तिथे त्यांना प्रवीण यांची पत्नी दीपा गिरासे आणि 2 लहान मुले नितेश आणि सोहम गिरासे हे तिघेही मृतावस्थेत आढळून आले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेच्या तपासाला सुरुवात केली। दरम्यान या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये सुद्धा खळबळ उडाली होती। पत्नी दीपा गिरासे आणि मुले नितेश आणि सोहम गिरासे यांचा मृतदेह बेडरूम मध्ये आढळला। त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला, तर प्रवीण गिरासे यांनी हॉलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती। जेव्हा पोलिसांनी त्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना तिथे एक सुसाईड नोट सुद्धा मिळाली। आम्ही सर्वजण आत्महत्या करत असून आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असं त्या नोट मध्ये लिहिण्यात आलं होतं। पण या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा समोर आले तेव्हा त्यातून वेगळ्याच गोष्टी समोर आल्या। या रिपोर्ट्सनुसार या चौघांचा मृत्यू हा विष प्रयोगाने नाही तर एकाच दोरखंडाने गळा आवळल्याने झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालं। दीपा, नितेश आणि सोहम यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असून प्रवीण यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं या रिपोर्ट्समध्ये नमूद केलंय। यावरून प्रवीण गिरासे यांनीच पत्नी आणि 2 मुलांचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेतल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। पण गिरासे कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी मात्र या आत्महत्येवर एक वेगळा संशय व्यक्त केलाय। आतापर्यंत पोलिसांनी या घटनेबाबत स्थानिक रहिवासी, नातेवाईक आणि दुकानातील कर्मचाऱ्यांसह 25 ते 30 जणांचे जबाब नोंदवले। त्यांच्या जबाबानुसार प्रवीण गिरासे आणि त्यांची पत्नी दीपा गिरासे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते। नितेश आणि सोहम 2 मुले देखील हुशार होती। नितेश हा नुकताच 12वी उत्तीर्ण झाला होता आणि तो मुंबईमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता, तर सोहम 11वीला होता। प्रवीण गिरासे यांची पत्नी दीपा गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या। धुळे शहरात गिरासे हे प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलं कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं। त्यामुळे त्यांचे कुटुंब आत्महत्या करू शकत नाही असं सांगत त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलाय।
त्यामुळे ही नक्की आत्महत्या आहे की खरंच कोणीतरी हे हत्याकांड घडवून आणलंय हे आता पोलीस तपासातच समजणार आहे। त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। तत्पूर्वी आजच्या या विषयासह क्राईम रिपोर्ट मध्ये आपण इथेच थांबूया। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।